नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मागचे तुम्ही माझे 2 व्हिडिओ पाहिला असाल. मी एक पहिला व्हिडिओ परवा टाकला होता, की आपलं कोकण रिजन आणि मुंबई याच्याबद्दल ओपनिंग आणि क्लोजिंग रँक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरा व्हिडिओ होता, तो मी काल पोस्ट केलेला जो की तो मी पश्चिम महाराष्ट्र त्याच्यामध्ये सगळे कॉलेजेस मी कव्हर केले होते गव्हर्नमेंटचे आणि कोणते-कोणते सिटी त्याच्याबद्दल पूर्ण अगदी डिटेल्समध्ये सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने मी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मला फोन आणि मेसेजेस येत आहेत, की मॅडम आमचे मराठवाड्यामधले पण अगदी प्रत्येक सिटीमध्ये कोणत्या गावामध्ये कोणते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्याचा ओपनिंग आणि क्लोजिंग रँक तुम्ही सांगा. तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ केलेला आहे. तर तमाम आपले जे विद्यार्थी मित्र आहेत आणि आपले पालक पण वर्ग आहेत, तर त्यांना आपल्याला हा व्हिडिओ जर पहिल्यांदा तुम्ही पाहत असाल, तर तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला असे नवीन युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ओके, तर आज मी पूर्ण मराठवाड्यातले कॉलेजेस बद्दल तुम्हाला अगदी ओपनिंग आणि क्लोजिंग रँक एक्सपेक्टेड 2024चा एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट कॉलेजचा सांगणार आहे. तर तुम्ही ती स्क्रीनवरती पाहू शकता. मी इथे काढलेलं एक्सपेक्टेड एम-बी-बी-एस ओपनिंग अँड क्लोजिंग रँक फॉर गव्हर्नमेंट कॉलेज इन मराठवाडा. तर मराठवाड्यामध्ये मी कुठले-कुठले कॉलेजेस आहेत आणि कोणत्या सिटीमध्ये आहेत ते मी तुम्हाला आता सांगते, की उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर एवढे मी पूर्ण अगदी सगळ्या गावाचे मी कॉलेजेस कव्हर केलेले आहेत. तर अगदी पूर्ण तुम्ही ते पाहू शकता. नेम ऑफ कॉलेज आणि ओपनिंग रँक आणि क्लोजिंग रँक मी हा काढलेला आहे. तर स्टेट गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे हे 85% कोठ्यामधले ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स आपल्याला घेत असतात महाराष्ट्रातले, ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे, ज्या विद्यार्थ्यांचं 10वी-12वी सर्टिफिकेट 10वी-12वी महाराष्ट्रामधून झालेलं आहे, डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत. तर तमाम विद्यार्थ्यांना 85% म्हणजे स्टेट कोठ्यामधून हे कॉलेजेस तुम्हाला नक्की मिळतील आणि तुमचा स्वतःचा रँक तुम्ही चेक करा. म्हणजे तुम्ही कुठल्या रिजनमध्ये आणि कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता हे तुम्हाला एकंदरीत अंदाज येऊ शकतो. तुम्ही मराठवाडा रिजनमध्ये येऊ शकता का? की कोकण रिजनमध्ये किंवा मुंबई रिजन किंवा पश्चिम महाराष्ट्र रिजन का विदर्भ रिजन असे प्रत्येक रिजन वाईज मी व्हिडिओ प्रत्येक दिवशी मी अपलोड करत आहे YouTubeला. तर तुम्ही नवीन-नवीन व्हिडिओ असे पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओ YouTubeला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट्स पाहता येतील. तर तुम्ही अगदी इथे स्क्रीनवरती पाहत असाल मी काढलेलेच आहे स्टेट गव्हर्नमेंट कॉलेज. ओके. तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, बीड आणि औरंगाबाद. तर हे सगळे मी जवळ कॉलेजेस इथे कव्हर केलेले आहेत. तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी ते सांगू इच्छिते. तर इथे पहिलं कॉलेज तुम्ही ते पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उस्मानाबाद. उस्मानाबादमधलं मी हे सिटीमध्ये असलेलं हे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज आणि ह्याची ओपनिंग रँक तुम्ही ते पाहू शकता मी काढलेली आहे 27,500 ही ओपनिंग रँक काढलेली आहे एक्सपेक्टेड आणि क्लोजिंग रँक तुम्ही ते पाहू शकता 36,001 म्हणजे 36,001 हा त्याचा क्लोजिंग रँक राहण्याची शक्यता आहे. ओके. आणि नेक्स्ट कॉलेज तुम्ही ते पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर. तर इथलं मी काढलं आहे. तर तिथलं ओपनिंग रँक आम्ही ते काढलेलं आहे 18,003 आणि क्लोजिंग रँक तुम्ही ते पाहू शकता 25,001 हा मी ओपनिंग आणि क्लोजिंग रँक इथं दोन्ही इथं लातूरचे सांगितले आहे. आणि नेक्स्ट थर्ड कॉलेज आहे तुम्ही नांदेडचं पाहू शकता डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड. तर इथलं मी हे कॉलेज काढलेलं आहे. ओपनिंग रँक तुम्ही पाहू शकता 10,001 ला ओपनिंग रँक राहण्याची शक्यता आहे आणि क्लोजिंग रँक तुम्ही पाहू शकता इथं 25,001 हा मी क्लोजिंग रँक काढलेला आहे नांदेडमधला. ओके. आणि नेक्स्ट कॉलेज तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली. तर हिंगोलीमध्ये यावर्षी नव्याने 2024 मध्ये चालू होणारं हे कॉलेज आहे आणि या कॉलेजचा इंटेक पण 100चा आहे. याच्यावरती पण अगदी मी डिटेल्स मी व्हिडिओ मागे मी केलेलाच आहे आणि तिथला मी एक्सपेक्टेड हा डाटा एनालिसिस करून अगदी ओपनिंग रँक तुम्ही इथं काढलेला आहे 35,000 ओपनिंग रँक राहण्याची शक्यता आहे आणि क्लोजिंग रँक जवळ-जवळ 50,000 पर्यंत क्लोजिंग रँक येऊ शकतो ह्या हिंगोली कॉलेजचा. ओके. आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना. तर जालन्यामध्ये पण नव्यानं 2024 मध्ये हे येणारं नवीन कॉलेज आहे आणि जालन्यामध्ये तिथेही तिथला इंटेक आहे 100चा आणि तिथला पण मी अगदी डाटा एनालिसिस करून अगदी ओपनिंग रँक इथे मी काढलेला आहे. तर 40,000चा सुरुवात होऊ शकते आपली ओपनिंग रँक जालन्याची आणि क्लोजिंग रँक जवळ-जवळ 60,000 पर्यंत मी हा क्लोजिंग रँक काढलेला आहे जालना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. ओके. आणि नेक्स्ट इथे तुम्ही पाहू शकता थर्डचं मी काढलेलं आहे 6 नंबरवरती कॉलेज. तर स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई. तर अंबेजोगाईचं पण खूप जुनं कॉलेज आणि खूप फेमस कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचा पण हा ओपनिंग रँक मी इथे काढलेला आहे 60,000 ओपनिंग रँक राहण्याची शक्यता आहे आणि क्लोजिंग रँक तुम्ही पाहू शकता इथे 30,001 पर्यंत हा क्लोजिंग रँक जाण्याची शक्यता आहे. आणि नेक्स्ट कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद. हे सुद्धा खूप जुनं आणि खूप फेमस आहे. ते घाटी नावाने पण हे
कॉलेज ओळखलं जातं आणि त्याचा ओपनिंग रँक मी ते काढले डाटा अनालिसिस करून काढलेला आहे. तर ओपनिंग रँक 5,000 राहू शकतो आणि क्लोजिंग रँक ह्याचा जवळ-जवळ 25,000 पर्यंत रँक क्लोजिंगचा राहण्याची शक्यता आहे. तर हे औरंगाबादचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे आणि खूप जुनं आणि खूप चांगलं आहे. जे काही विद्यार्थी मित्र ह्या रेंजमध्ये रँकमध्ये येत असतील तर नक्कीच हे कॉलेज निवडा आणि खूप बेस्ट कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी. लास्ट इयरला हे कॉलेज चालू झालेलं आहे आणि त्याचा पण हा ओपनिंग रँक मी काढलेला आहे. तर 9,000 हा ओपनिंग रँक राहण्याची शक्यता आहे आणि क्लोजिंग रँक तुम्ही पाहू शकता तर 35,000 पर्यंत क्लोजिंग रँक जाण्याची शक्यता आहे. परभणी मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. तर हे जवळ-जवळ मी सगळे कॉलेजेस जवळ-जवळ पूर्ण मी कव्हर केलेले आहेत. आपले जे स्टेट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना आणि औरंगाबाद ह्याच्याबद्दल अगदी एक्सपेक्टेड एमबीबीएस ओपनिंग आणि क्लोजिंग रँक फॉर गव्हर्नमेंट कॉलेज इन मराठवाडा. त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे. ओपनिंग आणि क्लोजिंग रँक आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग येत असेल तर नक्कीच करा आणि ज्या काही विद्यार्थ्यांना डाऊट असेल तुम्ही नक्कीच आमचं पेड काउन्सिल जॉईन करून ह्या नंबरवरती मला मेसेज किंवा कॉल करू शकता एनी टाईम आणि तुम्ही पूर्ण अगदी काउन्सिलिंग कशी जॉईन करायची अगदी स्टार्ट टू एंड पर्यंत अगदी काउन्सिलिंग टू ऍडमिशन प्रोसेस पर्यंत आम्ही पूर्ण माहिती आम्ही देऊ आणि आमच्या मार्फत तुम्हाला करायची असेल ऍडमिशन तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्या मार्फत पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि तमाम आपले जे विद्यार्थी मित्र ह्या रँकमध्ये येतच असतील आणि जे काही विद्यार्थी ह्या रँकमध्ये येत नसतील त्यांचा रँक कमी आला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी मी आणखीन गुड न्यूज सांगते विद्यार्थी डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा म्हणजे हैदराबाद आणि साऊथ चेन्नई आणि पॉंडिचेरी या ठिकाणी अगदी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये एमबीबीएसला ऍडमिशन घेऊन द्यायची मी 100% गॅरंटी घेते विद्यार्थी मित्रांनो. अगदी जस्ट मला एक कॉल करा आणि तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न पूर्ण करा. एवढंच आहे निमित्तानंतर मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे अगदी मी जवळजवळ 3 व्हिडिओ कंटिन्यू केलेले आहेत रिजन वाईज मुंबई आणि कोकण रिजन आणि दुसरा व्हिडिओ केलेला आहे तो पश्चिम महाराष्ट्र आणि थर्ड आजचा व्हिडिओ आहे तो मराठवाडा रिजन मी कव्हर केलेला आहे पूर्ण आणि चौथा माझा उद्याचा व्हिडिओ येणार आहे तो अगदी आपला विदर्भामधला. तर पूर्ण कॉलेज आणि ओपनिंग आणि क्लोजिंग रँक बद्दल डिटेल्समध्ये मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या पूर्णपणे तुम्हाला कॉलेज कव्हर करणार आहेत आणि क्लोजिंग ओपनिंग रँक पण पूर्ण रँक एक्सपेक्टेड 2024चा गव्हर्नमेंट एमबीबीएसचा सांगणार आहे. एवढंच आहे निमित्तानंतर हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या काही मुलांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होईल. तर तुम्ही जर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब केला तर मलाही खूप छान वाटतं आणि मी आणखीन जोमाने अगदी तुम्हाला नवीन-नवीन तुम्हाला इन्फॉर्मेशन देत जाईल आणि प्रत्येक कॉलेज वाईज अगदी अधिक माहिती देईल. अगदी प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ, रँक आणि किती फीस असणार आहे. त्याही अनुषंगाने मी पुढच्या आठवड्यामध्ये पूर्णपणे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत राहील. ओके मित्रांनो, बस तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब असायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला पण खूप छान वाटतं. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट फ्युचर डॉक्टर. थँक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.